नमस्कार मित्रांनो, 28 जून रोजी ज्या उमेदवारांचे एक्झाम आहे त्यांनी आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा, अभ्यासाच्या गडबडीमध्ये आपण उमेदवारांसाठी दिलेल्या महत्वपूर्ण सूचना वाचत नाही. आजचा काही मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. सर्वात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही जर तुमचं प्रवेशपत्र अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. कारण की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्र हे बंधनकारकच आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला सेंटरवर वेळेच्या आधी पोहोचायचं आहे. तुम्हाला सेंटरवर 1.5 तास आधी पोहोचायचं आहे. जर तुम्ही उशिरा पोहोचले तर आता जर आपल्या नीट परीक्षेचा अनुभव आहे, तुम्ही खूप साऱ्या अशा रील बघितल्या असणार की त्यामध्ये विद्यार्थ्यांना 1 आणि 2 मिनिटं उशीर झाला म्हणून आत घेतलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला सुद्धा कडक सूचना आहे की जर तुम्हाला उशीर झाला तर त्याला तुम्ही जबाबदार राहणार. त्यामुळे आपल्याला वेळेच्या आधी पोहोचायचं आहे. सगळ्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. आता तुमचा यावर्षी खूप अभ्यास चांगला आहे आणि तुम्हाला 1 आणि 2 मिनिटांसाठी जर तुमचा पेपर राहून गेला, तुम्हाला जर प्रवेश मिळाला नाही तर त्याची भरपाई होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळेच्या आधी पोहोचा, वेळेचं भान ठेवा. तिसरी महत्वाची सूचना आहे, परीक्षा केंद्रावर तुमचे नातेवाईक, पालक, आई वडील कोणी असेल सोबत तर त्यांना प्रवेश नाहीये, फक्त तुम्हालाच आत सोडलं जाणार आहे. तर बघा, आता महिलांसाठी महत्वाचं आहे. महिला ज्या आहेत, काही महिलांना लहान मुलं असल्यामुळे त्यांना सोबत म्हणजे ते शक्यतो त्यांना घरीच ठेवा. पण जर खूपच अडचण असेल, घरी कोणी सांभाळलं नसेल तर त्या मुलासाठी, त्या मुलाला तुम्हाला सोबत न्यायचं असेल, तुमच्या बाळाला तुम्हाला सोबत न्यायचं असेल तर आजूबाजूला असे काही गार्डन असतात, जागा असते, तिथं तुम्ही थांबू शकता. तर ती जागा आदल्या दिवशी जाऊन बघून या. तुमच्या बाळाला सुद्धा त्रास होणार नाही आणि तुमचं सुद्धा डोकं तिथं शांत होऊन तुम्ही पेपर सोडवू शकणार. पुढची महत्वाची सूचना आहे, एखाद्या उमेदवाराने मद्य किंवा मादक पदार्थ सेवन केलं असल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि भविष्यात त्याला कधीही परीक्षेला बसता येणार नाही, अशी सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला ओळखीचा पुरावा न्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काय न्यायचं आहे? तुमचं मतदान कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, त्याचप्रमाणे पासपोर्ट, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणताही एक तुम्ही ओळखीचा पुरावा सोबत ठेवायचा आहे. आता जर तुम्ही चुकून या ओळखीच्या पुरावाचे कलर झेरॉक्स नेली तरीही तुम्हाला आत सोडला जाणार नाही. तुम्हाला ओरिजिनल प्रूफ दाखवायचा आहे. बघा, काही महिलांच्या नावामध्ये बदल असेल तर त्यांना आपलं गॅजेट सोबत न्यायचं आहे, नाहीतर आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे. बघा, प्रवेशपत्र, मूळ ओळखपत्र आणि त्याची कलर झेरॉक्स असं तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. परीक्षा केंद्रात तुम्हाला परवानगी असलेलं साहित्य कोणकोणतं आहे तर तुम्ही सोबत काय काय नेऊ शकता? प्रवेशपत्र नेऊ शकता, त्यानंतर त्याचं मूळ ओळखपत्र नेऊ शकता आणि त्याची झेरॉक्स छायाचित्र प्रत न्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काळा किंवा निळा बॉलपेन सोबत ठेवायचा आहे. बघा, आता पाणी पिण्यासाठी तुम्हाला पारदर्शक बॉटल न्यायची आहे. तुम्ही जर मीटरची बॉटल नेली स्टीलची तर ती अलाउड नाहीये. तुम्हाला पारदर्शक बॉटल सोबत ठेवायची आहे. आता तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये हॉलमध्ये जात असताना कोणतं साहित्य सोबत न्यायचं नाहीये. जर तुमच्याकडे 2 पेन आहेत, पेन्सिल आहे, खोड रबर आहे आणि तुम्ही म्हणताल की मी एका पाऊच मध्ये भरून नेतो, तर ते पाऊच सुद्धा तुम्हाला तिथं अलाउड नाहीये. तुम्हाला बॅग पण नाहीये, नेता येत नाहीये, पर्स पण नेता येत नाही. त्यामुळे तुमचे काही तुमच्यासोबत जे काही नातेवाईक असतील त्याच्यासोबत आधीच परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश करायच्या आधी सगळं त्यांना नेऊन द्यायचं आहे. अक्षरशः तुम्हाला हातातली घड्याळ सुद्धा ते नेऊ देत नाही, तरीही तुम्ही घड्याळ सोबत ठेवा. जर ते त्यांनी नाही म्हटलं तर तिथे ते काढण्याची व्यवस्था असते. जर अलाउड केलं तर तुम्ही घड्याळ आत नेऊ शकता. आता बघा, नोट, पुस्तके, लेखन पॅड हे सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं नाहीये. मोबाईल किंवा इतर साधने किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने तुम्ही नेऊ शकत नाही. त्यापैकी कुठलंही साहित्य तुम्हाला आत न्यायचं नाहीये. तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला इथं सांगितलेलं आहे काळा किंवा निळा बॉलपेन. तर आता तुम्ही नवीन बॉलपेन, तुमच्याकडे जर आता बॉलपेन नसेल तर तुम्ही आताच खरेदी करून घ्या. नाहीतर तुम्ही आतापर्यंत जे सराव पेपर सोडवलेले आहेत त्या सराव पेपरमध्ये जर तुम्ही उपयोग केला त्या पेनाचा तोच पेन वापरा, जेणेकरून तो व्यवस्थित चालतो. त्याचप्रमाणे बघा, काही पोशाखासंबंधी सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही शूज सॉक्स घालून जाऊ शकत नाही. तुम्हाला साधी चप्पल, स्लीपर किंवा सँडल तुम्ही घालून जाऊ शकता. आता OMR शीटच्या संबंधित काही महत्वपूर्ण सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला जे OMR शीट मिळणार आहे त्यावर तुम्हाला ABCD यापैकी जो तुम्हाला सेट मिळालेला आहे तो गोल करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, 4 पर्यायापैकी एकच उत्तर तुम्हाला गोल करायचं आहे. चुकून जर 2 गोल झाले असतील तर त्याला फोडायचं नाहीये किंवा व्हाईटनर वापरायचं नाहीये किंवा प्लेटने त्याला रब करायचं नाहीये, काही तसं करायचं नाहीये. अशी महत्वपूर्ण सूचना तुम्हाला दिलेली आहे.
त्यानंतर तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या सुद्धा उत्तरपत्रिकेवर लिहायची आहे. उत्तरपत्रिकेवर फक्त काळा किंवा निळा या दोन पैकी पेन चालणार आहे, त्यामुळे या दोन पैकी कोणताही एक बॉल पेन वापरा. त्यानंतर बघा, महिलांसाठी महत्वपूर्ण सूचना आहे. तुम्ही ओढणी नेऊ शकता, बुरखा नेऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रात प्रवेश करणार तेव्हा तुमचे कान, डोकं आणि चेहरा स्पष्ट दिसणं गरजेचं आहे, कारण की तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो चेहरा दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे या सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, अभ्यास तर खूप महत्वाचा आहे, परंतु जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली नाही तर वेळेवर आपल्याला काय होतं तर गडबड होते आणि आपला पूर्ण कॉन्फिडन्स इथे कमी होऊ शकतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला जा. धन्यवाद.